नमस्कार मित्रांनो, मी रोहन. स्वागत आहे आपल्या पूर्वा इन्फोटेक चॅनलमध्ये. आज आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आजच्या व्हिडिओचा विषय आहे जे नवीन लॉन्च झाले RD सर्व्हिस म्हणजेच L1, जे आपले सगळे CSC बांधव यूज करतात. त्याचबरोबर बाकीचे जे स्टेशनरी दुकानावरती ते KYC करू शकतो आपण. सिम कार्ड घेताना बँकिंग सेक्टर असू द्या, सगळीकडे आता बायोमेट्रिक डिव्हाइस लागतात. त्यामध्ये L0 डिव्हाइस आधी आपण यूज करत होतो. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने अपग्रेडेशन म्हणून L1 आणलेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता दोन्ही डिव्हाइसचे इमेजेस आहेत. आता तुम्ही म्हणाल याच्यात चेंजेस काय आहे? फक्त कलर चेंज केला आहे. हां, एक प्रकारे तसंच आहे, कलर चेंज केला म्हणू शकतो आपण. गव्हर्नमेंटच्या म्हणण्यानुसार त्याच्यामध्ये सिक्युरिटी वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे आपल्याला तो भुर्दंड आहेच खर्च करण्याचा. ज्याने डिव्हाइस लेटेस्ट आत्ताच विकत घेतले असतील जुने L0चे, त्यांचा पैसा पाण्यात गेलेला आहे. जसं की तुम्ही CSC लॉग इन करताना पण तुम्हाला एक पॉपअप विंडो दिसते. त्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन आहे 1 जुलैपासून L1 डिव्हाइस चालेल, फक्त L0 डिव्हाइस चालणार नाही आहे. आणि तुम्ही दुसऱ्या कुठल्याही साईटवर गेला, जसं मनी ट्रान्सफर असू दे तुमचं किंवा आता रेंट ॲग्रीमेंटचं पण असू द्या, तिथंही सेम विंडो आपल्याला दिसणार आहे. हां, फक्त त्याच्यात एक फरक म्हणण्यापेक्षा एक चांगला पॉईंट असा आहे की रेंट ॲग्रीमेंटला आपण जसं आधी सिक्विजन डिव्हाइस वापरत होतो आणि मंत्रा डिव्हाइस बाकीच्या कामाला, पण हे मंत्रा L1 डिव्हाइस जर आले तर ते ॲग्रीमेंटच्या कामाला पण चालणार आहे सगळ्यांसाठी. म्हणजे जे आपले CSC बांधव वेगळे 2-2 डिव्हाइस घेऊन कॅरी करत होते वेगवेगळ्या कामासाठी, आता एकच डिव्हाइस प्रत्येक साईटवर चालणार आहे. तो एक प्लस पॉईंट आपल्यासाठी राहणार आहे. आणि त्याचबरोबर UIDने एक त्या संदर्भात असं लेटर जारी केलेलं आहे. त्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की L0 डिव्हाइस 1 जुलैपासून बंद होणार आहे. त्यांनी आत्तापर्यंत 4 वेळेचे वेगवेगळ्या स्टेप्समध्ये त्यांनी दाखवलेलं आहे आपल्याला इथं समोर की कसं बंद करणार आहे. त्यांचे फेजेस त्याच्या काय असणार आहेत बंद करण्याच्या. त्यामुळे आत्ता जी फेज आहे ती फायनल फेज आहे, ज्यामध्ये 1 जुलैला कंपल्सरी ते बंद होणारच आहे. त्याचबरोबर आपलं जे आयरिस डिव्हाइस आहे, आयरिस डिव्हाइसमध्ये काही चेंजेस नाही केलेले, कारण त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांची आयरिस डिव्हाइसची सिक्युरिटी L0 जरी असेल तरी त्याची सिक्युरिटी खूप हाय असते. पण आत्ताचे L0चे जे बायोमेट्रिक डिव्हाइस आहेत दुसरे, ज्याच्यावरून आपण थंब इम्प्रेशन घेतो, त्यांची सिक्युरिटी हे खूप कमी होती. 50% पण कमी सिक्युअर होतं ते. डेटा पण प्रॉपर येत नव्हता. त्यामुळे गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे की L1 डिव्हाइसमध्ये 90% सिक्युरिटीमध्ये आणि ॲक्युरेट डेटा कॅप्चर होणार आहे. ठीक आहे, आता बघूया आपण यूज केल्यानंतर आपल्याला कळेलच कितपत ते चांगलं आहे वगैरे. त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे जर L0 डिव्हाइस असेल तर लवकरात लवकर ऑर्डर करून घ्या. कारण मार्केटमध्ये जसं 1 जुलैनंतर जेव्हा L0 डिव्हाइस बंद होईल, L1ची मागणी खूप वाढणार आहे. प्राइजेस पण हाईक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आत्ताच ऑर्डर करा जिथं मिळेल तिथं. सध्या 3000+ प्राईज आहे त्याची. आपण ऑनलाईन तुम्ही जर Amazon प्राईजवर साईटवर जर बघितलं तर ते 4000+ सध्या गेलेलं आहे प्राईस. 1 तारखेनंतर नक्कीच ते 5000 क्रॉस करण्याची शक्यता आहे. सांगू शकत नाही किती जाईल ते. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आत्ताच ऑर्डर करून घ्या, म्हणजे तुमचा नंतर जो ताप होणार तो वाचेल आत्ताच. त्यामुळे तुम्ही जर अजून डिव्हाइस घेतलं नसेल L1चं तर लवकरात लवकर परचेस करा, म्हणजे आत्ता स्टॉक आहे ते तुम्हाला मिळून जाईल, म्हणजे नंतर होणारा त्रास तुमचा कमी होईल. तर आजचा या माहितीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला CSC बांधवांसाठी ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओला तुम्ही जर फर्स्ट टाईम आले असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. त्यासमोर बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. धन्यवाद.